एक महत्त्वाची घडामोड विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच आता भाजपमध्ये हा मुलगा प्रवेश करतोय आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रातली एक निश्चितच महत्त्वाची घडामोड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज संध्याकाळी जाहीर होणार आहे अशी माहिती कळते। पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बुलढाणा भंडारा याचबरोबर काही इतर जिल्ह्यांमधल्या कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत अशी माहिती कळते आणि या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून येते। काही नावं संभाव्य चर्चेत आहेत ती कोणकोणती आहेत त्यावर नजर टाकूयात। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांचं नाव चर्चेत आहे। दिना पाटील यांचे ते पुत्र आहेत। बारामतीतून सुप्रिया सुळे, नाशिकमधून समीर भुजबळ, बुलढाण्यामधून राजेंद्र शिंगणे, साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले, मावळमधून पार्थ पवार, कोल्हापुरातून धनंजय महाडिक आणि भंडारा गोंदियामधल्या नावाबद्दल अजूनही चर्चा आहे। वर्षा पटेल यांचं नाव चर्चेत आहे असं म्हटलं जात आहे। जळगावमधून गुलाबराव देवकर यांचं नाव चर्चेत आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, अखेर ही नावं आता सध्या चर्चेत आहेत, साधारण किती वाजेपर्यंत याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं म्हणता येईल? रेणुका, आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन महत्त्वाच्या मतदारसंघांची बैठक या ठिकाणी आहे। एक म्हणजे बुलढाणा आणि भंडारा गोंदिया या दोन मतदारसंघांची जी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार आहे। कारण भंडारामध्ये मधुकर कुकरेंच्या ऐवजी वर्षा पटेल यांना उमेदवारी द्यावी का या संदर्भातली चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांबरोबर करणार आहे आणि बुलढाण्यामध्ये नक्की काय राजेंद्र शिंगणे यांना जरी उमेदवारी या ठिकाणी असेल तर परिस्थिती काय या संदर्भातली चर्चा या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची बैठक या ठिकाणी होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी पहिली यादी आहे ती आज जाहीर होण्याची शक्यता आहे। यामध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे संजय दिना पाटील ईशान्य मुंबईमधून, बारामतीमधून सुप्रिया सुळे, नाशिकमधून समीर भुजबळ, बुलढाण्यामधून राजेंद्र शिंगणे असतील, साताऱ्यामधून छत्रपती उदयनराजे भोसले, मावळमधून पार्थ पवार, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक आणि जळगावमधून गुलाबराव देवकर यांची नावं समोर येत आहेत। जी दोन महत्वाच्या जागांसंदर्भात आणखी एक वेटिंग राष्ट्रवादीमध्ये राहील ती म्हणजे म्हणजे रावेर आणि त्याचबरोबर औरंगाबाद या दोन जागांच्या संदर्भात अजूनही कुठली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आलेली नाही। धन्यवाद प्रफुल्ल, असे सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत कारण राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असं म्हटलं जातं। शिक्कामोर्तब या नावांवर होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणखीन एक राजकारणातली महत्त्वाची बातमी, राजू शेट्टी आणि महादेव जानकर एकत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता आणि जानकर यांना जागा दिली नाही तर ते एकत्र लढतील दोघं असा देखील विचार केल्याचं कळतंय। राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांची बैठक सध्या सुरू आहे पुण्यामध्ये। तब्बल या तिघांमध्ये 1 तासभर चर्चा झाली आहे तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतोय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। वैभव सोनवणेंकडून अधिक अपडेट्स घेणार आहोत। वैभव, काय अपडेट्स? रेणुका, महादेव जानकर हे त्यांना युतीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे काहीसे नाराज आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजू शेट्टीच्या हातकणंगलेमधून निवडणूक लढवतात किंवा पश्चिम महाराष्ट्रातला त्यांचा जो पट्टा आहे ज्याच्यामध्ये काही अंशी सोलापूरचा सुद्धा भाग येतो, या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचं मतदान जे आहे ते मोठं आहे। जो जानकरांना मानणारा वर्ग आहे त्यांचं मतदान जे आहे त्याची सुद्धा संख्या मोठी आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये एकत्रित दोघांच्या वतीनं काही करता येतं का किंवा म्हाडामधून चाचपणी करता येते का, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्याला राजू शेट्टींची मदत होईल किंवा दोघांची एकमेकांना मदत होईल त्याची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आल्याचं समजतंय। या सगळ्यानंतर आता महादेव जानकर नाराज आहेत, जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही युतीमधून तर ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून राजू शेट्टी यांच्यासोबत निवडणूक लढवू शकतात एकत्रितरित्या दोघंही। त्याच्यामुळे दुसरीकडे राजू शेट्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची चर्चा शेवटाला जाऊ शकलेली नाही। वास्तविक शरद पवारांकडून सांगण्यात येत होतं की राजू शेट्टी यांच्यासाठी जागा सोडली, मात्र बुलढाण्याच्या जागेचा जो वाद होता तो अजूनही कायम आहे आणि त्यांची मानसिकता ही आघाडीमध्ये जर जागा मिळाली नाही तर लढण्याची नाहीये। त्याच्यामुळे हे दोघे एकत्रित येऊन एकमेकांना पूरक भूमिका घेऊन एकमेकांची सीट्स जे आहेत ते निवडून आणण्यासाठी रणनीती आखत असावेत असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय होतं युतीकडून आणि आघाडीकडून दोघांकडूनही जी जागेची मागणी आहे नवीन एक मोड बांधली जाते का याकडे देखील लक्ष असणार आहे। वैभव, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण बघतो एक महत्त्वाची बैठक पुण्यातून त्याचे अपडेट्स आता आपण घेतले।